मी तुम्हाला शाळेतली पद्धत सांगतो तर कशी हो बघा, हजाराला 100 तर 1200ला किती असं, मग हा एक्स निघला म्हणजे तुझं उत्तर आलं. तर हे नेमकं कसं, मग ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर आहे, तिरकस गुणाकार करायचा, एक्स गुणिले 1000 बरोबर आहे, मग हे 1000 एक्स म्हणू शकतो मी, बरोबर आहे, 1000 एक्स इक्वल टू 1200 गुणिले 100, तर हे 1200 गुणिले 100 मला फक्त एक्स काढायचा आहे, तर एक्स इक्वल टू बेसिकली डॅश डॅश कंट्रोल मेथड. मला वार्ड लिओनार्ड मेथड सांगा ना काय आहे ते, सांगा पटपट सांगा. सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि वार्ड लिओनार्ड कंट्रोल जी मेथड आहे ना बाळांनो, ती आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे. लय महत्वाचा प्रश्न माहित असू द्या, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच आलं पाहिजे, पटकन सोडवा. तुम्ही जर अशी 7 कायमस्वरूपी ठेवली तर तुमचे स्वप्न सुद्धा पूर्ण होतील, टेन्शन घेऊ नका. पण डीसी मशीन मध्ये 4 पोल लॅप वाइंडिंग इज यूज्ड. 4 पोल लॅप वाइंडिंग जर यूज असेल तर म्हणजे किती 4 पोल्स असतील आणि लॅप वाइंडिंग असेल तर तिथं नंबर ऑफ पॅरलल पाथ्स किती असतील तसं विचारलेलं आहे. अपेक्षित आहे सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. ठीक आहे, अपेक्षित आहे सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. मी सांगितलं होतं बघा, लप सांगितलं होतं का, लप ए इक्वल टू पी. ए म्हणजे बाळांनो पॅरलल पाथ्स आणि पी म्हणजे काय, पोल्स असतात. तर पॅरलल पाथ्स किती आहेत, जितके पोल्स आहेत तितके. मग पोल जर 4 आहेत तर पॅरलल पाथ सुद्धा 4च यायला पाहिजे, तर 4. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित होतं. तुमच्यातील जास्तीत जास्त लोकांनी करेक्ट उत्तर दिलंय. खूपच महत्वाचा क्वेश्चन आहे. 4 पोल असतील तर लॅप वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ किती असतात असं विचारलेला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर. वाइंडिंग असते ना त्या ठिकाणी ह्या यूज केल्या जात असतात. कुठं यूज केल्या जात असतात, इक्वलायझर रिंग्स वेअर द लॅप वाइंडिंग्स आर देअर. तुम्हाला आठवतं ना वाइंडिंगचे 2 प्रकार, लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग. तर लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये लॅप वाइंडिंग जिथं असते का तिथं यूज केले जात असतात इक्वलायझर रिंग्स. तिथं काय यूज केले जात असतात, इक्वलायझर रिंग्स. आलंय का लक्षात इथपर्यंत? चला पुढचा क्वेश्चन. बघा क्वेश्चन काय समजून घ्या. इन 2 पोल लॅप वाइंडिंग, 2 पोल लॅप वाइंडिंग डीसी मशीन, द रेजिस्टन्स ऑफ 1 कंडक्टर इज 20 and total number of conductors are 100. Find the total resistance. आता पहिले व्यवस्थित समजून घ्या नेमका कन्सेप्ट काय ते. आता जो टोटल रेजिस्टन्स असतो ना, टोटल रेजिस्टन्स हा लक्षात ठेवायचा डिपेंड्स असतो नंबर ऑफ पॅरलल पाथ्स वर. कशावर असतो, पॅरलल पाथ्स म्हणजे ए वरती नंबर ऑफ पॅरलल पाथ्स किती आहेत. मग आता बघा हे लॅप वाइंडिंग आहे आणि 2 पोल आहेत, तर ए चा अर्थ 2 आहे, कारण ए इक्वल टू पी असतं, पी इक्वल टू 2 असतं या केसमध्ये, बरोबर आहे. तर टोटल रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा, एन इंटू आर टी डिवायडेड बाय ए स्क्वेअर, डिवायडेड बाय ए स्क्वेअर. आता बघा जर पॅरलल पाथ 2 असतील तर उत्तर हा 2 घ्यायचा. टोटल रेजिस्टन्स किती आहे, 100 आहे, तर हा 100 घ्यायचा. आणि डिवायडेड बाय ए काय असतो, ए तर पॅरलल पाथचा आहे, हे 2 आहे, तर हा 2चा स्क्वेअर घ्यायचा. उत्तर काय येईल, 2 इंटू 100, 2 इंटू 100 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर म्हणजे 4. 2 1 जा 2 2 जा, 2 1 जा 250 जा. ह्याचं उत्तर येतं बघा 50. ह्याचं उत्तर किती आलं, 50 ओहम. म्हणजे सरळ सरळ कशावर डिपेंड आहे की टोटल नंबर ऑफ पॅरलल पॅथ्स किती आहेत. तर लक्षात ठेवायचं लॅप वाइंडिंग असेल तर जितके नंबर ऑफ पोल्स असतात तितकेच नंबर ऑफ पॅरलल पाथ्स असतात. ह्याच्यावरून 2 आलं ह्याचं उत्तर. तर 2 इंटू टोटल रेजिस्टन्स आता जे आहे ह्या टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स, टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स म्हणजे ह्याला आपण झेड सुद्धा घेऊ शकतात, बरोबर आहे. तर मग हा पॅरलल पाथ्स इंटू झेड किंवा हे नंबर ऑफ पोल्स असं घेऊ शकतात, पी झेड डिवाइड बाय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथचा स्क्वेअर. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे, पटकन सोडवा. चला
चला, द साइज ऑफ इंटरपोल्स इज स्मॉल ऍज कम्पेअर टू मेन पोल्स, व्हॉट इज द रिझन? ऐका, आपण डीसी जनरेटर डीसी मोटर मध्ये काय पाहत असतो? डीसी जनरेटर डीसी मोटर मध्ये काय असतात? मेन पोल्स असतात आणि दोन मेन पोलच्या मध्ये छोट्या साईजचे इंटरपोल्स असतात. तर रिझनच विचारलेलं की इंटरपोल्स हे छोटे असतात, तर त्याचं नेमकं कारण काय? इंटरपोल छोटे असण्याचं कारण नेमकं काय, असं विचारलेलं क्वेश्चन आहे. पटकन सांगा काय येईल कारण. लक्षात आता बघा, इंटरपोलची साईज कशासाठी छोटी ठेवली जाते? त्याचं उत्तर आहे ए, इन ऑर्डर टू नॉट टू गेट सॅच्युरेटेड. बघा, त्याच्यामध्ये जो फ्लक्स तयार होत असतो तो मेन पोल्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मॅग्नेटिक फील्ड वाइंडिंग, तुम्हाला आठवतंय फील्ड वाइंडिंग, एक्साइटिंग वाइंडिंग, मेन वाइंडिंग, मॅग्नेटायझिंग वाइंडिंग, हे बोलतात सगळ्या गोष्टी. तर ह्याच्याहून हे होतं, फ्लक्स तयार होत असतो आणि सॅच्युरेशन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी इंटरपोलची साईज ही छोटी ठेवली जात असते, इन ऑर्डर टू नॉट टू गेट द सॅच्युरेटेड. त्याच्यासाठी त्या ठिकाणी इंटरपोलची साईज ही छोटी ठेवली जात असते. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर पटकन बोला. लक्षात ठेवा, कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल मेथड म्हणायचं असतं. त्याच्यामध्ये हा या काय आहे? आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड, फील्ड कंट्रोल मेथड आहे. आता आपण वार्ड लिओनार्ड मेथड बघितलं होतं, त्याच्यानुसार हे ऑप्शन व्हॅरी होणार आहेत. तर आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड हे जे आहे ते 100% तुम्हाला लक्षात ठेवायचं कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल मेथड साठी असतं. पुढचा क्वेश्चन, आर्मेचर रिएक्शन इफेक्ट इज मोर इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड? खालीलपैकी आर्मेचर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड हे जे आहे ते 100% तुम्हाला लक्षात ठेवायचं कॉन्स्टंट टॉर्क कंट्रोल मेथड साठी असतं. पुढचा क्वेश्चन, आर्मेचर रिएक्शन इफेक्ट याचा फील्ड विकनिंग मेथड. लक्षात ठेवा रे, आर्मेचर रिएक्शनचा जो इफेक्ट असतो तो खालीलपैकी कोणत्या मेथड मध्ये सगळ्यात जास्त असतो? तो उत्तर आहे फील्ड विकनिंग मेथड. काय म्हणायचं याला? फील्ड विकनिंग मेथड. पुढचा क्वेश्चन सोडवा एकदा पटकन, ठीक आहे? चला चला, उत्तर आहे याचं फील्ड विकनिंग मेथड. लक्षात ठेवा रे, आर्मेचर रिएक्शनचा जो इफेक्ट असतो तो खालीलपैकी कोणत्या मेथड मध्ये सगळ्यात जास्त असतो? तो उत्तर आहे फील्ड विकनिंग मेथड. काय म्हणायचं याला? फील्ड विकनिंग मेथड. एकदा पटकन, हा स्टेप आहे लक्षात ठेवायचा. डीसी मशीन मध्ये जो मेन फील्ड असते ना, जी काही फील्ड आपण फील्ड वाइंडिंग कडून, मेन वाइंडिंग कडून, एक्साइटिंग वाइंडिंग कडून, मॅग्नेटायझिंग वाइंडिंग कडून जी काही फील्ड तयार होते त्याचा नेमका शेप कसा असतो? हा क्वेश्चन लय महत्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. फ्लॅट टेप्ड और ट्रॅपेझॉइडल तुम्ही म्हणू शकता. पुढे चला, या होते त्याचा नेमका शेप कसा असतो? हा क्वेश्चन लय महत्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. फ्लॅट टेप्ड और ट्रॅपेझॉइडल तुम्ही म्हणू शकता. पुढे चला, या प्रश्नाचं उत्तर पटकन सोडवा, इतकं लागणार. क्वेश्चनचा आन्सर काय आहे या ठिकाणी बघा. 100 ओहम रेजिस्टर इज डायरेक्टली कनेक्टेड अक्रॉस 80 व्होल्ट बॅटरी, व्हॉट इज द पॉवर डेसिपेशन? इकडे बघा, एक 100 ओहमचा रेजिस्टन्स आहे, तो डायरेक्टली कनेक्टेड कुठं आहे? 80 व्होल्टला कनेक्टेड आहे. तर इथं ना करंट वगैरे जाऊ दे, आपल्याला करंट देणे घेणं नाही, पण पॉवर डेसिपेशन किती आहे असं विचारलेलं क्वेश्चन आहे. मला सांगा, पॉवरचा फॉर्म्युला मी तुम्हाला हा एक लिहून दिलेला आहे का? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर दिलेला आहे ना. सांगा ना मग, व्ही किती रे? 80. मग 80 चा स्क्वेअर करतच बसायचं नाही, 80 गुणिले 80 करायचं म्हणजे स्क्वेअर असतो, डिवायडेड बाय 100 करायचं. का बरं? तर तो रेजिस्टन्स असतो 0 0 0 0 खतम. मग 8 8 64 वॅट इतकी पॉवर त्या ठिकाणी काय होत असते? डेसिपेशन होत असतं. त्याचं उत्तर आहे 64 वॅट, 64 वॅट याचं उत्तर यायला पाहिजे. मला पुढच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर तुमच्याकडून आहे. पटकन सांगायचं ह्याचं उत्तर नेमकं काय येतं ते पटकन सांगा. मी तुम्हाला 30 सप्टेंबर 2024 ला सुद्धा टू स्टार्ट द डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज मोटर सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणतं स्टार्टर त्या ठिकाणी यूज केलं जात असतं? मला ना ह्याचं उत्तर आहे 2 पॉइंट स्टार्टर. काय म्हणायचं त्याला? 2 पॉइंट स्टार्टर. तुम्हाला मी शिकवलंय, सिरीज मोटर साठी 2 पॉइंट स्टार्टर, शंट मोटर साठी 3 पॉइंट स्टार्टर आणि कंपाऊंड मोटर साठी 4 पॉइंट स्टार्टर यूज केलं जात असतं. तर हे सगळे स्टार्टर आणि स्टार्टर रिलेटेड सगळ्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर. पटकन उत्तर सांगायचं ह्याचं. them gives 60 watt and other gives 100 watt. then ऐका,
दोन आहेत बरं, दोन बल्ब आहेत. एक जर 60 वॅट आणि दुसरा जर 100 वॅट देत असेल तर याच्या फिलामेंटची लांबी कोणाची कशी असेल असं विचारलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं, जेवढा रेजिस्टन्स कमी ना तेवढं वॅटेज जास्त. सर कसं काय हो? बघा इकडे आपल्याकडे फॉर्म्युला बाळांनो, P इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. P इक्वल टू काय? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग जर माझा रेजिस्टन्स कमी असेल तर पॉवर जास्त असेल, हे म्हणणं आहे का? याचा अर्थ रेजिस्टन्स कमी म्हणजे वॅटेज जास्त. रेजिस्टन्स कमी म्हणजे वॅटेज जास्त. आणि आपल्याला दुसरी एक गोष्ट माहिती आहे, रेजिस्टन्सचं लेंथचं नातं कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. लेंथ कमी झाली की रेजिस्टन्स कमी होईल, रेजिस्टन्स कमी झाला की त्या ठिकाणी वॅटेज वाढल. मग ह्याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला? बघा इकडं की 60 वॅटचा जो फिलामेंट आहे किंवा जो 100 वॅटचा जो फिलामेंट आहे त्याच्यापैकी नेमकं जी लांबी असेल त्या फिलामेंटची ती कोणत्याची जास्त असेल? लक्षात ठेवायची 60 वॅटच्या लॅम्पच्या फिलामेंटची लांबी ही जास्त असेल. सर नेमकं कशावरून म्हणता तुम्ही? बघा 60 वॅटचा जो बल्ब आहे वॅटेज कमी, ह्याचा अर्थ रेजिस्टन्स जास्त आहे. रेजिस्टन्स जास्त आहे ह्याचा अर्थ लेंथ जास्त आहे. अरे भैया तुला कळलं का? इकडं बघ, रेजिस्टन्स कमी म्हणजे वॅटेज जास्त, रेजिस्टन्स जास्त म्हणजे वॅटेज कमी. हे मान्य आहे का? मग आता मला सांगा 60 वॅट आणि 100 वॅट दोन बल्ब दिलेले आहेत ना, मग आता रेजिस्टन्स कुणाचा जास्त असेल? 60 वॅटचा रेजिस्टन्स जास्त असेल आणि 100 वॅटचा रेजिस्टन्स कमी असेल. मग 100 वॅटचा रेजिस्टन्स कमी, 60 वॅटचा रेजिस्टन्स जास्त आहे. 60 वॅटचा रेजिस्टन्स जास्त आहे ह्याचा अर्थ त्या फिलामेंटची लांबी जी आहे ना, लेंथ आहे ती सुद्धा जास्त असणार. लेंथ जास्त म्हणून रेजिस्टन्स जास्त, रेजिस्टन्स जास्त म्हणून वॅटेज कमी. म्हणून 60 वॅट लॅम्पचा फिलामेंटची लांबी जी असते ती जास्त असते 100 वॅट लॅम्पच्या फिलामेंट पेक्षा. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे, पटकन. बाळांनो, in a delta network each element has value r. The value of each element in equivalent star network will be. बघा रे इकडं डेल्टा असा आहे, बरोबर आहे. हा आर आहे, हा आर आहे आणि हा आर आहे. तर ह्याचा इक्विव्हॅलंट स्टार काय येईल असा विचारलेला आहे. किती सोपं आहे रे, मी सांगितलं होतं आजूबाजू गुणाकार डिवायडेड बाय सब बाजू बेरीज. मग हा मला लिहायचा आहे, ह्याचा अर्थ आजूबाजू गुणाकार. आर इंटू आर काय रे? आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय रे? 1 2 3 आर. तर 3 आर आहे. आर आर कॅन्सल झालं, उत्तर आलं बघा r/3. अशा पद्धतीनं उत्तर येत असतं r/3. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे बरोबर सोडवलेलं आहे, कारण मी त्यांना सांगितलेलं आहे आजूबाजू गुणाकार डिवायडेड बाय सब बाजू बेरीज. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर तर येत असतं r/3. तर बघा मित्रांनो, मी 13 क्वेश्चन रिपोर्टेड करू शकलो सरांचे. सर हे सर्वात चांगले शिकवतात महाराष्ट्रातून. फर्स्ट लिस्टवर येते त्यांचं नाव. तिथूनच विद्यार्थ्याची जॉईनिंग जास्त होते. त्यांची शिकवण्याची पद्धत सर्वात चांगली आहेत. मी तुम्हाला सजेशन करतो की तुम्हीसुद्धा त्या सरांचे व्हिडिओ पहा. खूप सर चांगले शिकवतात आणि त्यांचाच रिझल्ट महाराष्ट्रातून प्रथम नंबरवर लागतो. तर मी सजेस्ट करतो की त्यांचेच व्हिडिओ तुम्ही पहा. यानंतर आता जसं की तुम्हाला माहीतच आहे की MSCBमध्ये ट्रान्सकोमध्ये जागा निघाल्या आहेत आणि त्याची ॲडव्हर्टाईजमेंट जारी झालेली आहे. आजच झाली ते तुम्ही पाहू शकता गुगलवर किंवा यूट्यूबवर सुद्धा. आणि आय थिंक मला असं वाटते की 2 ते 3 ऑक्टोबरला त्याचा पेपर पण आहेत. तर तुम्ही तयारी करा, खूप जोरात तयारी करा, दाबून तयारी करा. MCQची MCQ टाईपच पेपर राहणार आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, नॉट अ सब्जेक्टिव्ह. खूप जोरात अभ्यास करा. पोस्ट काढणे हे की जास्त अवघड नाही आहे, त्याच्यासाठी अवघड आहे जो की अभ्यास नाही करत. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पोस्ट काढणं खूप इझी आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे, या अगोदर पण पोस्ट निघालेलीच आहेत. खूप जणांच्या सरांचे व्हिडिओ पाहून अभ्यास करून जो मेहनत करायला घाबरत नाही तो अजिबात पोस्ट काढायला पण घाबरत नाही. यू पोस्ट काढू शकते. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रिपरेशन अँड ॲडव्हर्टिजमेंट. तो थँक्यू.